जय भीम, नमो बुद्धाय, जय रमाई. आज माता रमाईची जयंती. त्यानिमित्तानं ज्या माता पित्याच्या पोटी माता रमाईचा जन्म झाला, अशी माता रखमाई आणि भिक्खू धोत्रे यांच्याही चरणी मी त्रिवार अभिवादन करते. ज्यांच्या पोटी असं कन्यारत्न जन्माला आलं, जिच्यामुळं या जगाला बाबासाहेब मिळाले. आणि जर रमाईनं त्याग केला नसता तर बाबासाहेब निर्माण झाले नसते. आणि म्हणून रमाईला जन्म देणाऱ्या माता पित्यांची सुद्धा इथं कृतज्ञता बाळगणं आवश्यक आहे. मला एक उपदेश आठवतो, एक संदेश आठवतो. माता रमाईची माता रखमाई हिने लहानपणी रमाईला जी शिकवण दिली होती, जो आदर्श दिला होता, त्या आदर्शाला मनामध्ये कोरून रमाई आपलं जीवन जगली. एक प्रसंग आठवतो, जेव्हा रमाई लहान असताना आपल्या मातेसोबत शेतामध्ये खुरपणी नांगरणी करायला गेले होते. त्यावेळेस रमाईमध्ये आणि तिच्या आईमध्ये चांगल्या त्याही काळामध्ये वैचारिक चर्चा होत होत्या. आणि त्या चर्चेमधून रमाईला पुढील जीवनामध्ये जगण्याचं मार्गदर्शन मिळत होतं. आपल्याला माहीत आहे, रमाईची इच्छा होती बिना मरणाचा नवरा मिळावा. तर बाबासाहेब कसे मिळाले. आणि तिच्या आईची रखमाईची शिकवण तिला अशी होती की रामू, जर गरीब परिस्थिती असेल तरीही खचून न जाता त्या परिस्थितीमध्ये आपण आपला व्यवसाय कसा करावा, तर गौऱ्या थापून विकण्याचा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय रमाईला तिच्या मातेकडून मिळाला होता. आणि आपल्या वैवाहिक जीवनानंतर बाबासाहेबांना साथ देत असताना रमाईनं गौऱ्या विकून संसार केला, हे आपणास माहीतच आहे. हा एक प्रसंग म्हणून मला इथे सांगावंसं वाटतं की प्रत्येक जी माता आहे ती आपल्या कन्येला अशा चांगल्या प्रकारचे संदेश देऊन जर जीवन जगण्याचा मार्ग दाखवत गेली तर खरंच जीवनभर तो एक खूप मोठा आधार, आपल्या मातेच्या शब्दाचा आधार लेकीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा एक प्रसंग असा आहे की रखमाई आपल्या रमाईला असं म्हणते की ज्याप्रमाणे आपण भांडे घासत असतो, तर भांडे घासत असताना आपण त्या भांड्याला मळ चिटकू देत नाही. खरडून खरडून ते भांड्यातला मळ आपण काढत असतो. तर स्वच्छ आणि ज्याला कुठेही मळाचा डागसुद्धा नाही असं माणसाचं मन असलं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्वच्छ भांडे करतो त्याप्रमाणे आपलं मनही त्या स्वच्छ भांड्यासारखं असलं पाहिजे. असा हा रमाईला आपल्या मातेनं दिलेला जो आदर्श आहे, तो आदर्श उरामध्ये बाळगून रमाई जीवनभर चालली. आपलं मन तिनं स्वच्छ धुतलेल्या भांड्यासारखं निर्मळ ठेवलं आणि साऱ्या जगाच्या कल्याणासाठी बाबासाहेबांना साथ दिली. अशी आपली जी रमाई आहे त्याला कोटी कोटी पुन्हा एकदा त्रिवार वंदन करते.